तात्या मामा. हा बोल की सनुबाई. तात्या मामा, ते आज संध्याकाळी घरी पार्टी आहे तर तुम्ही. नाही नाही नको काळजी करूस पुरी. नाही पिऊन येणार. नको काळजी करूस. काय तो समजूतदारपणा. सुनबाई बोलली, सासऱ्याने मुंडी हलवली. नाही येणार सुनबाई पिऊन. बघू 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 बघू. ते काय ना डॅडी, या घरात मिळाला नाही त्यापेक्षा जास्त मान देतात ते मला. असे वे रात्री बघ डबल पिऊन येतो की नाही तुझा सासरा. डॅडी, आज झोप झाली नाहीये का तुमची? नाही, उघड्या डोळ्यांनी स्वप्न बघता. हसलो असतो तुझ्या इनुदावर, पण माझं हसणं राखून ठेवतो. रात्री तुझा बेवडा सासरा आला की हसेन. एक महत्वाचं सांगतो तुला, आज आपल्या घरी पार्टी ठेवलेली आहे. चांगल्या घरची, सुशिक्षित, मोठ्या घरची मंडळी येणार आहेत. किंवा तुझ्या घरची अशी अशी म्हणजे? अशी माणसं. सासरा सन्नावरा तसा. तुला एवढं शिकवलं, तुम्ही त्यांच्या बरोबर राहून तशीच होणार एक दिवस. असो तो विषय नाही, तर तुझ्या नवऱ्याच्या त्या आजाकडे बहिणी, तो बेवडा सासरा, आणि जमलं तर तुझ्या नवऱ्याला बिगर टापटीप राहायला सांग. डॅडी, ते बी बरोबरच आहे. एका दिवसात एवढ्या सगळ्यांचे अवतार कसे बदलणार म्हणा तू. चिखल्यात लोळणारा डुकराचा मोर होतोय. तू असं कर, हे तुझ्या घरच्यांनाच आहे ना बाहेरच ठेव. शक्यतो आमच्या पाहुण्यांसमोर ते येणार नाहीत असंच बोल. किती नीच विचारांचे आहात तुम्ही. इतके दुटप्पे कसे राहू शकता तो तुम्ही? कसं जमतं तुम्हाला इतकं मनात कपट साठवून जगायला? माणूस म्हणून घ्यायची पण लायकी नाहीये. म्हणून तर तुझा नवरा मला देव मानतो. आमचं मन लय मोठे, त्यात सगळं मावतो. नीच, कपटी, दुटप्पी. व्हॉट इज एक पण क्लॉथ पार्टी सारखा नाहीये. दिस इज नॉट. आता इथे लगेच नवीन कपडे कुठून आणणार आहे? आपण दादाला विचारून घरी जायचं का? हा चालतंय, विचारूया. हा, चल जायचं का? नाही पोरीनो, कुणी बी कुठं बी जायची गरज नाहीये. तुमची आत्या आहे ना, हे घ्या बघा उघडून. लय सुंदर आहे. अच्छा, 1 नंबर साडी आहे. कसली भारी आहे. आज पार्टीमध्ये हे कपडे घालायचे आणि मस्त मिरवायचंय. हा धनू, आवडली ना साडी? खूप. कसा आहे बाई, लग्नासाठी पुढचा नंबर तुझा आहे. आणि कुणी सांगावं पार्टीमध्ये कोण भाळलं हिच्यावर तर? आमचं काय आहे, आम्ही उद्या बी साखरपुडा करायला तयार आहोत. आत्या, आणि नाही सापडलं ना तर आपण शोधूच की. काय झालं दीदी? गप्पा बस. लाजली बघा. लाजली. सूर्या, हे काय लावलंय सकाळी सकाळी तू? तुला माहिती आहे ना हे सगळं करण्यासाठी घरात माणसं आहेत. अगं मग मी केलं तर काय बिघडते तेव्हा? ते मला असं बसून राहायला नाही आवडत नुसतं. माणसानं कसं कामात राहायचं असतं, म्हणजे शरीर तंदुरुस्त राहत. तर माणूस मग बसून बसून ना आळशी होतो. ओ सूर्यकांत महाराज, झालं तुमचं प्रवचन सांगून? आता माझा जो सूर्या नवरा आहे तो तुम्ही परत कराल का? हे घे. हे काय जशी या झाडांना ट्रिमिंगची गरज आहे ना तशी तुझ्या दाढीला पण ट्रिमिंगची गरज आहे. काय म्हणजे तू दाढी करणार माझी? हो. नाही, मी दाढी बिडी काय करणार नाही. अगं दाढी मिशी म्हणजे मर्दाची शान असती. दाढी केल्यावर कसं दिसेल मी? मी नाही दाढी करणार. आयुष्यभर तू अशीच दाढी ठेवणार आहेस का? ते काही नाही, आज तू दाढी करणार आहे, विषय संपला. अगं पण तू काच माझ्या दाढीच्या मागे लागलीस? सूर्या, आज घरात कार्यक्रम आहे की नाही, त्यामुळे माझा नवरा सगळ्यात जास्त हँडसम दिसायला पाहिजे. म्हणून मी आज तुझी दाढी करणार आहे आणि तुझ्या फेसचं ब्लीचही करणार आहे. ते काय असते? ब्लीचने ना
चेहऱ्यावर ग्लो येतो, म्हणजे चेहरा ना चकाकतो. नाही, मी तसला अजिबात करणार नाही. अगं ते बायकांना चांगलं दिसतं, पुरुषांना कसं दिसल ते? मी नाही ते पावडर बिवडर लाल बिली लावणार. यात बाई आणि पुरुष कुठून आलेत? सुंदर दिसण्याचा हक्क सगळ्यांना असतो. हे बघ, तू दाढी करणार बस. चल. नाही नाही नाही, तुझं नाही, नाही, तू मी दाढी नाही दाढी करतोस की करणार, नाही? मी नाही दाढी आज करणार. घरात कार्यक्रम का आहे. मागे लागलीस तू? आज घरात कार्यक्रम नाही, आहे. मी नाही छान करणार. दिसायला मी नाही पाहिजे. करणार. थोडीशी मी नाही करणार. मी तुझं थोडीशी मी नाही करणार ना दाढी. तुझं मी नाही करणार दाढी. तू दाढी सांगेल तर ना. करावीच लागेल. नाही, आज घरी तुझं- पार्टी आहे, तुला हँडसम नाही दिसायचंय का? नाही मला दिसायचं. नाही, तुला तर ऐका मग. नाही नाही, तुझं थांब. नाही करता येत माझं. मी नाही करणार दाढी. तू करणार आहेस नाही दाढी? नाही नाही नाही, तुझं थांब तिथं. तुझं थांब. मी नाही करणार म्हणलं तुला. आणि तू झुरते उडते तुझ्यासाठी मनग नकळते तुला दाढी टोचते. उधान जीवाला वाट आणि म्हणून मी आता ती काढणार. तुझा कशाला दाढी करायची? उठ. नाही अगं नाही. मी बोलते ना, उठ. चल तिथे जाऊन बस. हा, कसला राजमिंट दिसतोय माझा नवरा. तुझं दाढी आहे की? हा मग, दाढी थोडी ना काढणार होते मी. ती तर माझ्या नवऱ्याची ओळख आहे. मी तर दाढी फक्त ट्रिम करणार होते. तुझं आधी सांगायचं ना. मी कसला घाबरलो होतो. मला वाटलं तू सगळी दाढी काढतेस का काय. तुळजा छान कोरलीस दाढी. माझा नवरा दाढीतच छान दिसतो, अगदी लाखात एक आहे. चल उठ, आता पुढची तयारी करायची. आता अजून का? त्यासाठी तुला जवळ यावं लागेल. थोडस काय बोलतेस तू? कोणतरी बघल की. बघल कोणतरी काय करतेस? मस्कर करतो जा. हे काय करतेस? तुला काय वाटलं? तुझ्या मनात काय सुरू होतं? काय खरंच? हो. हे माप कशाला घेते तू? ते ब्लेझर आणायचे ना म्हणून. म्हणजे ब्लेझर म्हणजे कोट. कोट आणायचा आहे तुला. कोट? कोट कशाला? आज पार्टी आणि माझा नवरा सगळ्यात भारी दिसला पाहिजे. तुळजा झालं तेवढं बाद झालं ना. मी असं पण चांगला दिसतो की. ते कोट घातल्यावर ना बुजगवण्यासारखं दिसतो मी. नाही, मी नाही घालणार ते. डोंट वरी, तसं काही वाटणार नाही. तू खूप छान दिसशील बघ. हं? तुझा माझ्यावर विश्वास आहे की नाही? जावई बापू. अरे एक नंबर झालिंग झालेलं आहे सगळं एकदम. हे काहीच नाही दाढी. हा. अजून लय बाकी. है ना? आचाराला ते त्याला लागेल ते दिलंय. हा. आणि साऊंड वाला गेली इतक्यातच. मग झालं की बघा तू. हे आम्हाला तुमचं लय आवडतं बघा. तुम्ही पुढे होऊन सगळी कामं करता. वा वा या. वा. छान. अजून रेडी नाही झालास? अरे डॅडीने ही आपल्यासाठी पार्टी ठेवली आहे आणि तूच पार्टीचं काम करतोस. चल ये रेडी होऊन. हा हा, तयार व्हा तयार व्हा, चांगलं तयार व्हा. असं समजा जावई बापू का तुमचं लग्नच आहे बा. हा आलो. डॅडी, नक्की विचार काय आहे तुमचा? खरंच लग्नाचं रिसेप्शन ठेवलंय का काय तुम्ही? तुम्हाला काय वाटलं? त्याची लायकी आहे का तेवढी? त्या बेकाराचं आम्ही काय म्हणलं तुम्ही रिसेप्शन करू का? हा मग तुमच्या डोक्यात काय चाललंय नक्की? नाही म्हणजे चांगलंच चाललं असणार आहे. मग डॅडींचं डोकं आहे ही आईपेक्षा फास्ट असतोय. आम्हाला पण कळू द्या की काय आहे ती.
चिकन चोपड़ी चौवनी खरपूस आटनी बंदा 1 रुपया तेलकट 5 रुपया आगे आगे देखो होता है क्या? क्या बात आहे. फायनली हा ब्लेझर आलाय आणि आता तू घालणार आहे म्हणजे मी तुझी नजर काढी. ऐक ना तुळजा, ही एकावर एक कपडे घालायची सवय नाही मला. अवघडल्यासारखं वाटतं का, म्हणजे जीव गुदमरतो पाग माझा. मी असं झालं तर नाही का चालणार? असं कसं? हे बघ सूर्या, सण समारंभाला आम्ही बायका छान छान साड्या नेसतो की नाही, तसंच आहे हे. अशा पार्टीजना पुरुष असे कपडे घालतात. पण पार्टीला हीच कपडे घातले पाहिजे असं कुठं लिहिलंय तेव्हा? नाही नाही, असं कुठे लिहिलेलं नाहीये, पण तरी तू हा ब्लेझर घालणार. मलाही बघू दे माझा नवरा सुटा बुटात कसा दिसतो ते. हस बघ, सगळे तुला वळून वळून बघते. हे घे, घाल. झाली का दादाची तयारी करून? ए, मी कशाला करायला पाहिजे दादाची तयारी? तेच की, मी काय बारका पोरगा आहे का सांग बरं? नाही आहेस ना, मग ठीक आहे. वहिनी तू माझ्यासोबत चल, मला साडी नेसायला मदत कर. अगं पण काय, चल ना, माझी तयारी कर. एक मिनिट. सूर्या, हा ब्लेझर तू घालणारच आणि खाली येणारच. आणि जर तू हा ब्लेझर घातला नाही तर मी तुझ्याशी बोलणार नाही. चल चल चल, झालं. कोणी काढले काय माहिती फॅड. असू दे, बाहेर थंडी, घालतोच. सूर्या सूर्या इकडं काय करतोयस? हा डॅडी वाट बघतात की. काय झालं? झालं नाही काय, पण गेटवर पाहुण्याचं स्वागत करायला डॅडी एकटेच थांबल्यात. आता त्यांच्या संगत दुसरं कोणी नको का? आता तू गेलास तर त्यांना लय भारी वाटेल. हा, जातो लगेच. चल, चल, चल. अरे वा वा वा, या नाना नानी या. एकदम येत. आर्मीची शिस्त. या मामा द्या. नमस्कार नमस्कार नमस्कार. डॅडी लयच खतरनाक तयारी केली की हो. एकदम जागा बघा. डॅडी एक आयडिया देऊ का तुम्हाला? त्या आपल्या सूर्याचा आणि तुळजाचा लग्नाचा परत एकदा बार उडवून देऊया की. कशी वाटली आयडिया? पप्पा, तुम्हाला कोणी मागितली का आयडिया? नाही ना, चला गपात. शानी मुलगी. या 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 या. डॅडी, तुम्ही का थांबला इथं? अहो, मी थांबतो पाहुण्यांच्या स्वागताला. तुम्ही एका जागी उभं राहून पाय दुखतील तुमचं. तुम्ही जावा. जावई बापू, काय करू तुमच्या प्रेमाचा आमचं नशीब म्हणायचं. काय एवढा चांगला जावई मिळाला आम्हाला. नाही तर आमचे चिरंजीव बघा कुठे हिंडतात कोणाच. अहो, ते कुठेतरी कामात असतील. मी म्हणलं ना मी थांबतो, तुम्ही जावा ना. आता तुम्ही एवढा आग्रह करता म्हणल्यावर जायलाच पाहिजे. नाही जाऊ तुम्ही. हाय, आम्ही इथंच आहे. नमस्कार. सूर्या काय चाललंय तुझं? अहो, पाहुण्यांच्या स्वागताला थांबलोय मी. असं कोरडं स्वागत करतात वय? हे बघ, हे घे, ह्याला वेलकम ड्रिंक म्हणतात. येणाऱ्या प्रत्येकाला ही वेलकम ड्रिंक द्यायचं, मग स्वागत करायचं. हा, घे. पाहुणं नमस्कार. हे तर कुठला ज्यूस आहे हा? नाही, माहित नाही. माहित नाही तुला? कोणी उभा केलं इथं? बर बर. शी, पायनॅपल ज्यूस होता. तोंडाची पार चव घालवली. मला ऍपल ज्यूस पाहिजे होता. जा घेऊन ये. पाहुणं, काय वागताय? डॅडी तर म्हणले होते मोठी मोठी माणसं येणार आहेत, पण तुम्ही तर लय छोटं दिसताय मनानं. ए, दीड दमडीचा वेटर तू आम्हाला शिकवायला लागला? तुझी लायकी का आमच्या पुढे उभं राहायची? ए बस. आणि वेटर पण माणूस असतो, त्याची लायकी काढायची ना तुला अधिकार नाही. आणि मी या घरचा. काय काय झालं विश्वासराव? काय झालं? या तुमच्या वेटरला विचारा. ओ विश्वासराव, अहो काय बोलताय?
अहो ज्यांच्यासाठी आम्ही एवढी मोठी पार्टी ठेवली त्यांनाच तुम्ही वेटर म्हणताय. हे सूर्यकांतराव आमचे जावई बापू आहेत ना. होय दाजी आहेत आमचे. हा तर चेहऱ्यावरून वाटत नसले लोकांना तरी आहेत. सॉरी सूर्यकांतराव, तुम्ही ज्यूसचे ट्रे घेऊन उभा राहिल्यामुळे मला तसा गैरसमज झाला. कुणीही तुम्हाला वेटरच समजणार ना. माफ करा जारिंदरराव, तुमचा जावई असा पांढरा शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट घालून उभा राहिल्यावर कोणाचाही गैरसमज होणार. माफ करा. नाही ते सगळं खरं असलं तरी तुम्ही आमच्या जावई बापूंची म्हणजे लायकीच काढली ना. शोभत नाही तुम्हाला विश्वासराव. सॉरी चुकलं आमचं. काय झालं असे का सगळे इथे उभे? हा तिचं काय सूर्याने ह्या असे कपडे घालून इथं गेटवर उभा राहिलाय ना स्वागत करायला. त्यामुळे विश्वासरावांचा गैरसमज झाला. त्यांना वाटलं वेटर आहे. फार लायकीच काढली त्यांनी. सूर्या, अरे इथे काय गरज होती तुला असं थांबायची? तू एक काम कर, तू आत जा, मी आलेच. हा जा जा आत जाऊ ते. जाऊ चल, आत. जाऊ बापू जाऊ. वाईट वाटून घेऊ का. जाऊ या तुम्ही बी या. चिरंजीव बघा पाहुण्यांकडे लक्ष द्या. हा काय गरज होती पाहुण्यांच्या स्वागतासाठी असं सूर्याला उभं करायची? मुद्दाम करताय ना हे तुम्ही सगळं? झालं का? म्हणजे आम्ही त्यांच्यासाठी एवढी मोठी पार्टी ठेवली, आम्ही त्यांना एवढा आदर देतोय तरी बी आम्हीच वाईट. काय बी झालं तरी आम्हीच जबाबदार. मी उद्या त्यांच्या पायाला ठेच लागली, पायात काटा मोडला, हागवंदरी लागली तरी आम्हीच जबाबदार. काय चाललंय तुझं हे? हा? त्यापेक्षा तू असं का नाही करत? तुझा बेवडा सासरा आणि तो आडानी नवरा त्यांना या पार्टीपासून लांबच ठेव. म्हणजे विषयच मिटला. नाही मिटणार. जोपर्यंत हे साम्राज्य त्यांच्या हातात जात नाही ना तोपर्यंत काही मिटणार नाहीये. हे सगळं त्यांचं आहे डॅडी, आणि तुम्ही त्याच्यावर राज्य करताय हे विसरू नका. सूर्या, तुला सांगितलं होतं ना ब्लेझर न घालता खाली येऊ नकोस. मग बघ हे असे गैरसमज होतात. तू असाच का आलास खाली? हे चांगलं आहे. म्हणजे कोट घातला की माणूस चांगला, नाही घातला की वेटर का? म्हणजे त्याला इज्जतच नाही. अरे असली कसली माणसं तिथं? सूर्या, हे बघ, काही गोष्टींचे ना नियम ठरलेले असतात, तसेच कपडेही ठरलेले असतात, आणि त्यामुळेच त्यांचा गैरसमज झाला असेल रे. तू वाईट वाटून घेऊ नकोस. तू तुझा मूड खराब करू नकोस. ठीक आहे, अशी बी गरीबाला अपमानाची सवय असतेच. असं काही नाहीये रे सूर्या. माझ्या नवऱ्याचा अपमान झालेला मला नाही चालणार. तू प्लीज वाईट वाटून घेऊ नकोस. तू तुझा मूड चांगला कर प्लीज. तुळजा, अगं जरा येतीस का इकडं? हाय, आले. सूर्या, जा बघू, ब्लेझर घालून घे. रेडिओ, मी आलेच. आणि हो, मूड खराब करू नकोस प्लीज.